बघा वर्ग 10 क्लास 10 बीजगणित आहे अल्जेब्रा प्रॅक्टिस सेट 2.6 त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे शाब्दिक उदाहरणं पहिली 4 एक्झाम्पल आपण आज घेणार आहोत. तसंच हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा कामाचे आहे त्याच्यामुळे सर्वांनीच अभ्यासा. बेसिक बघा पहिला क्वेश्चन आहे प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरचा वयांचा गुणाकार 84 आहे तर तिचे आजचे वय काढा. This product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. तर पहिले सोल्युशन उकल मध्ये सुरुवातीला आपल्याला माहिती नाही आहे तिचं वय काय आहे तर मग आपण काय करू. समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष घेऊ. आजचं वय काय घेतलं प्रगतीचं आपण x वर्ष. मग काय म्हटलेलं आहे प्रगतीच्या 2 वर्षापूर्वी. मग 2 वर्षापूर्वी तिचं वय काय होईल. 2 वर्षापूर्वी तिचं वय म्हणजे 2 वर्ष आधी काय होईल x वजा 2 वर्ष. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर म्हणजे x अधिक 3 वर्षे हे आपली दिलेली अट. ते सेमी मध्ये सपोज प्रगतीज प्रेझेंट एज बी x years. समजा तिचं आजचं वय आपण x वर्ष घेतलं. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे 2 years ago 2 वर्षापूर्वी x - 2 years. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे 3 वर्षानंतर आफ्टर 3 years 3 years x + 3 years. मला कंडिशन काय म्हटलेलं आहे यांचा गुणाकार म्हणजे यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. कशाचं x - 2 * x + 3 = किती 84. मग काय करू पहिले x ने पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं त्यानंतर वजा 2 ने पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं. बघा नीट लक्ष द्या x गुणायला कंसात x + 3 वजाचं साइन आहे. त्याच्यानंतर 2 गुणायला कंसामध्ये x + 3 बरोबर 84. काय x * x + 3 - 2 * x + 3. मग x ने यातल्या प्रत्येक पदाला गुणू काय होईल x गुणायला x अधिक x गुणायला 3 हे मायनसचं साइन. 2 न गुणू तर काय होईल 2 गुणायला x अधिक 2 गुणायला 3 बरोबर 84. मग x गुणायला x काय झालं x चा वर्ग x * 3 3x मायनस 2 * x 2x प्लस 2 3 जा 6 बरोबर 84. मग हे x वर्ग अधिक 3x हा कौन सोडवला तर आतले सर्व चिन्ह बदलतील म्हणजे इथं काय येईल -2x इथं होईल -6 = 84. आता बघा 3x मधून 2x मायनस गेले म्हणजेच काय राहिलं 1x म्हणजेच x -6 = 84. मग काय करू हे 84 बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या साईडला आणू. अधिकचे काय होतील वजा प्लस आहे तर काय होतील मायनस म्हणजे काय होईल ते इक्वेशन बघा x² + x -6 - 84 = 0. x वर्ग अधिक x वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचं 84 6 90 बरोबर 0 हे आले आपलं इक्वेशन. मग आता अशा पद्धतीने आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे आहे. बेरीज वजाबाकी आली पाहिजे अधिक 1x गुणाकार आला पाहिजे 90. काय होतील यांचे फॅक्टर कसे पडतील 10 गुणिला 9 बरोबर आहे. म्हणजे बघा 10 गुणिला वजा 9 केले तर गुणाकार काय ते -90 म्हणजे शेवटच्या पदाला. आणि व्हेरिएबल x आहे 10x मधून 9x गेले तर राहिले 1x म्हणजेच x राहिला अधिकचं चिन्ह. म्हणजे काय करायचं मग
हा एक्स वर्ग जसा आहे तसा मधातलं पद चिन्हासहित गाळ करायचं, त्याच्याऐवजी आलेले दोन पद टाकायचे, अधिक 10x वजा 9x, शेवटचं पद वजा 90 बरोबर 0. मग या दोन पदामधून काय कॉमन निघते, याच्यामधून x कॉमन निघला तर ब्रॅकेट आतमध्ये काय राहील x प्लस 10. याच्यामधून 9 म्हणजे 9 कॉमन निघाले तर इथं काय राहते x मायनस 10 इज इक्वल टू 0. तर एक लक्षात ठेवायचं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, त्याच्यानंतर एक स्टेप वाढवायची, मायनस मायनस काय होईल प्लस, x इंटू x प्लस 10 मायनस 9 x प्लस 10 इज इक्वल टू 0. बघा वजा वजा अधिक झालं. त्याच्यानंतर याच्यामधून कॉमन काय निघाले x अधिक 10 आणि उरलं काय आपल्याकडं x वजा 9 बरोबर 0. मग काय करणार आपण, यांची फोड करणार म्हणजे वेगवेगळे करणार, x अधिक 10 बरोबर 0 और किंवा x वजा 9 बरोबर 0. आता 10 उजव्या साईडला गेले तर अधिकचे काय झाले वजा, 9 उजव्या साईडला गेले अधिक, वजाचे काय होतील अधिक. आता इथं आपल्याला दोन व्हॅल्यू आल्या, प्रगतीचा आपल्याला आजचं वय काढायचं आहे, प्रेझेंटेज काढायचं आहे. एकाला x इज इक्वल टू -10 आणि x इज इक्वल टू आलं 9. पण आपल्याला माहिती आहे जे वय आहे ते वय मायनसमध्ये केव्हाच नसते. आपण कोणाचंच वय असं सांगतो का माझं वय वजा 30 वर्ष आहे, वजा 2 वर्ष आहे, वजा 5 वर्ष आहे, म्हणून वजामध्ये नसते, मायनसमध्ये नसते, म्हणून आपल्याला हे प्लसच घ्यावं लागेल x इज इक्वल टू 9. तर मग x इज इक्वल टू 9 तर एक सेंटेन्स टाकायचं. आपल्याला काय विचारलेलं आहे तर तिचे आजचे वय, तिचे म्हणजे प्रगतीचे, तर एक वाक्य टाकायचं, प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. तेच तुम्ही टाकायचं, प्रेझेंट एज ऑफ प्रगतीज 9 years. बघा दुसरा क्वेश्चन आहे याच्यामधला, दोन क्रमांकात समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. काय म्हटलेलं आहे, दोन क्रमांकात समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, two consecutive natural even numbers is 244. Find the numbers. आता दोन क्रमांकात समनैसर्गिक संख्या आपल्याला माहिती नाही, मग काय करू आपण, पहिले घेऊ x आणि दुसरी घेऊ x अधिक 2. बघा कसं सोडवायचं, सोल्युशन उकल मध्ये समजा दोन क्रमांकात सम नैसर्गिक संख्या x व x अधिक 2 घेऊ. तेच सपोज किंवा लेट द टू कॉन्सिक्युटिव्ह natural even numbers be x and x plus 2. घेतल्या दोन x आणि x अधिक 2. मग आता पहिली कंडिशन काय म्हणते की दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज ही 244 आहे. काय म्हटलेलं आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 240. मग टाकू दिलेल्या अटीनुसार तेच फ्रॉम गिवन कंडिशन. मग काय अट म्हटलेली आहे, दोन्ही संख्येचा वर्ग करायचा आहे, म्हणजे पहिलं x चा स्क्वेअर प्लस x प्लस 2 चा स्क्वेअर बरोबर दोघांच्या वर्गांची बेरीज किती आहे 244 244. मग सोडू, नीट लक्ष द्या, x चा वर्ग अधिक, इथं फॉर्म्युला यूज करू a अधिक b चा वर्ग, a अधिक b स्क्वेअर. फॉर्म्युला पाठ करता लिहून देतो, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a अधिक b त्याचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a इथं आपला x आहे, b आहे 2. मग या फॉर्म मध्ये a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2a म्हणजे x गुणेला b म्हणजे 2 अधिक b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग. अशा पद्धतीने
या फॉर्ममध्ये बघा आपण ते बसवलेलं आहे. फॉर्म्युला पाठ करसा महत्वाचा आहे. एक्स स्क्वेअर प्लस आता सोडू ब्रॅकेट एक्सचा स्क्वेअर एकचा वर्ग अधिक बेदुनी 4x आणि 2चा वर्ग 4 बरोबर 244. इथं काही नाही म्हणजे एक आहे, इथं काही नाही म्हणजे एक आहे. मग या दोघांची बेरीज होईल. एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2x वर्ग 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 244. हे 244 आपल्याला बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या साईडला आणायचे. तर मग अधिकचे काय होतील वजा. डाव्या साईडला आणले अधिक आहे, उजव्या साईडला तर काय झाले वजा 244 बरोबर 0. मग काय करणार 2x स्क्वेअर प्लस 4x. आता बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचा. आता मोठी आहे 244 म्हणून मायनसचं साईन जाणार आहे. बघा 244 मधून 4 गेले तर आले किती 200 बरोबर 0. आता इथं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की याच्यामधल्या प्रत्येक पदाला कितीनं भाग जाते 2 भाग जातो. 2 प्रत्येक पद प्रत्येक टर्म ही 2 डिवाइड होते भाग जाते तर देऊन टाकायचं. मग काय करू समीकरणाला 2 ने भागून डिवाइडिंग इक्वेशन बोथ साइड्स बाय 2. काय होईल मग 2/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4/2 इंटू एक्स मायनस 200/2 इज इक्वल टू 0/2. मग भाग दिल्यानंतर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस बेदुनी 4 2x आणि इथे किती येतील 100 इज इक्वल टू 0 झालं. मग आता याचे काय करायचे आपल्याला अवयव पाडायचे फॅक्टर पाडायचे आहे. गुणाकार आला पाहिजे शेवटच्या संख्ये एवढा बेरीज वजाबाकी आली पाहिजे मधल्या पदा एवढी. मग असे कोणचे ते बघा 100 बघा इथं 244 मधून 4 गेले तर इथं 240 राहतात 240. आपण इथं 200 लिहिलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आता 2 भाग दिला आपण 2 डिवाइड केलं तर इथं किती येतील बे एक बे बे 2 4 बे 0 0 120. मग आता याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे. गुणाकार आला पाहिजे वजा 120 आणि बेरीज वजाबाकी आली पाहिजे अधिक 2x. मग काय होते बघा वजा 120 गुणाकार आला पाहिजे 12 गुणिले 10 12 10 20 म्हणजे 120 होतात. आणि मग वजाचं साईन कुठल्या संख्येला 10 ला. बघा गुणाकार करू आपण यांचा 12 गुणिले वजा 10 जर केले तर वजा 120 म्हणजे वजा 120. त्यानंतर व्हेरिएबल x आहे 12x मधून 10x वजा केले असता अधिक 2x राहतात मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे आपले अवयव कसे आहे आपले जे फॅक्टर आहे ते योग्य आहे. मग बघा काय करत असतो आपण पहिलं पद एक्स स्क्वेअर मधातलं पद चिन्हासहित गाढ करतो. त्याच्याऐवजी जे अवयव पाडले काय अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. मग आता यांचे 2 गट केले याच्यामधून कॉमन x निघाला. मग एक जर बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील x अधिक 12. याच्यामधून वजा 10 कॉमन काढले म्हणजे बाहेर काढले तर 10 1 10 आणि 10 ने 120 ला भाग जातो. म्हणजे इथे किती राहते x मायनस 12 इज इक्वल टू 0. एक लक्षात ठेवायचं इथं 12 आले तर इथे 12 येतात इथं 5 आले तर इथे 5 येतात. आणि चिन्हावरती लक्ष द्यायचं इथं आहे प्लस इथं आहे मायनस. एक स्टेप वाढवायची नंतरच्या स्टेपमध्ये मायनस मायनस काय करायचं प्लस. बघा x इंटू एक्स प्लस 12 मायनस 10 इन ब्रॅकेट एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0. याच्यामधून कॉमन x अधिक 12 आणि उरलेलं काय आपलं x मायनस 10 इज इक्वल टू 0. मग यांची फोड केली काय होईल x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0.
त्याच्यानंतर 12 उजव्या साईडला गेले, अधिकचे काय होतील वजा, आणि 10 तिकडे गेले, वजाचे काय होतील अधिक. आता इथे एक लक्षात ठेवा, आपल्याला नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर, समनैसर्गिक संख्या काढायची आहे. मग नैसर्गिक संख्या किंवा समसंख्या ह्या मायनसमध्ये नसतात, म्हणून x इज इक्वल टू -12 येणार नाही, वजा 12 येणार नाही. ह्या धन असतात, म्हणजे x बरोबर काय येईल 10. मग पहिला नंबर आहे, आपण x घेतला म्हणजे पहिली संख्या भेटली आपल्याला x म्हणजे पहिली संख्या आहे तुमची 10. दुसरा नंबर घेतला होता आपण x+2 म्हणजे 10 अधिक 2. दुसरा नंबर कोणता राहील 12. 10 आणि 12. तर एक वाक्य टाका जसं विचारलेलं आहे, तर त्या संख्या शोधा. लिहायचं की बा 10 व 12 ह्या त्या संख्या आहेत. 10 and 12 are the numbers of even natural number. इथं आपला दुसरा क्वेश्चन संपला. बघा तिसरा क्वेश्चन आहे, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, आडव्या रांगेतील झाडांची संख्या त्याच्यापेक्षा उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा किती आहे 5 ने अधिक आहे. म्हणजे उभ्या रांगेतील झाडाची संख्या x घेतली तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय होईल x अधिक 5 होईल. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती. तेच बघा, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज इन each row and each column. बघा, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन ट्रीज आर 150 ऑरेंज ट्रीज. The number of trees in each row is 5 more than in each column. Find the number of trees in each row and each column. बघा थोडी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, पण जागा कमी पडते त्याच्यामुळे लिहिलं नाही. सोल्युशन उकलमध्ये पहिले मराठीमध्ये लिहून घेतो. समजा जे दिलेलं आहे ते गणितामध्ये, समजा उभ्या रांगेतील झाडे, उभ्या रांगेतील झाडे काय घेतली आपण x. मग आता आडव्या रांगेतील झाडे काय होतील, आडव्या रांगेतील झाडे आपल्याला सांगितलंय की याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे 5 न, म्हणजे x अधिक 5. मग आता एकूण झाडे किती होतील, उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे हे होतील एकूण झाडे. तेच बघा, number of trees in a column is x. Number of trees in row x plus 5 आणि total number of trees x into x plus 5. बघा नीट लक्ष द्या. झालं आपलं इथपर्यंत. मग आता आपल्याला माहिती आहे काय होईल, एकूण झाडे टोटल ट्री काय दिलेल्या अटीनुसार x into x plus 5 इज इक्वल टू किती झाड आहे आपल्याकडं, किती सांगितलेलं आहे 150. एकूण झाडे किती आहे 150, 150. सोडू. मग बघा x नाही तर प्रत्येक पदाला गुणायचं, काय होईल x गुणिले x अधिक आहे x गुणिले 5 बरोबर 150. x गुणिले x काय होते x चा वर्ग
अधिक 5x बरोबर 150. 150 डाव्या साईडला आणले, अधिकचे काय होतील वजा 150 बरोबर 0. मग काय करायचे, याचे अवयव आले पाहिजे. गुणाकार किती आला पाहिजे, वजा 150 बेरीज वजा बाकी अधिक 5x. बघा आता वजा 150 गुणाकार आला पाहिजे. 15 बघा 15 गुणिला वजा 10 केलं तर वजा 150 येते. त्याच्यानंतर व्हेरिएबल आहे x. 15x मधून 10x गेले तर राहतील काय अधिक 5x. म्हणजे आपले फॅक्टर अवयव व्यवस्थित आहे. काय करायचं, पहिलं पद जसंच्या तसं, मधातलं पद चिन्ह असेल गाड करायचं, त्याच्याऐवजी आलेले दोन पद अधिक 15x वजा 10x, शेवटचं पद जसंच्या तसं बरोबर 0. दोन गट केले, याच्यामधून x कॉमन निघाला, आतमध्ये राहिले x + 15, इथं 10 आतमध्ये राहिले x - 15. पण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, नंतरच्या स्टेपमध्ये मायनसचं प्लस करून घ्यायचं. वजा 10 मायनस मायनस प्लस. यांच्यामधून कॉमन काय निघाले, x अधिक 15 आणि उरलेलं काय x वजा 10 बरोबर 0. मग काय करू, ओढ करू, x अधिक 15 बरोबर 0 और किंवा x वजा 10 बरोबर 0. 15 उजव्या साईडला गेले, अधिकचे काय होतील वजा, किंवा 10 उजव्या साईडला गेले, वजाचे काय होतील अधिक. बघा आता इथं आले -15, इथं आले +10, वजा 15 अधिक 10. आपण माहित आहे झाडांची संख्या आपण किती मोजत असलो तरी वजामध्ये कधीच त्याचं उत्तर नसते. आमच्याकडे वजा 10 झाडं आहे, वजा 15 आहे, वजा 20 आहे, -30 आहे, -20 आहे. त्याच्यामुळे x इज नॉट इक्वल टू -15. x बरोबर वजा 15 हे आपण घेणार नाही, नेहमी धनच घेतो, म्हणजे x ची व्हॅल्यू 10. तर मग उभ्या रांगेतील झाडे किती झाली आपल्याकडं, 10 झाले. नंबर ऑफ ट्रीज इन ए कॉलम इज 10, सेंटेन्स टाकायचं. त्याच्यानंतर आडव्या रांगेतील झाडे, आडव्या रांगेतील झाडे म्हणजे x अधिक 5, x म्हणजे 10, 10 आणि 5 किती 15. आडव्या रांगेतील झाडे किती आले 15, बरोबर आहे. उभ्या रांगेतील झाडे 10, आडव्या रांगेतील झाडे 15. नंबर ऑफ ट्री इन ए कॉलम इज 10 अँड नंबर ऑफ ट्रीज इन रो इज 15. अशा पद्धतीनं इथं आपलं तिसरं एक्झाम्पल संपलं. सेंटेन्स टाकणं गरजेचं आहे, टाकत जा. बघा 4th नंबरचा एक्झाम्पल आहे. या प्रॅक्टिस मधले आज आपण 4च गणितं कव्हर करणार आहोत आणि उरलेले 4 नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. तर बघा आता काय म्हटलेलं आहे, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक हा किशोरपेक्षा, म्हणजे किशोरचं वय जर x घेतलं तर विवेकचं काय होईल, x अधिक 5, 5 न मोठा आहे. आणि त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, गुणाकार व्यस्त सांगितलेलं आहे, त्यांच्या गुणाकार व्यस्त वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज ही 1/6 आहे, म्हणजे 1/6 आहे. तर त्यांची आजची वय काढा. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. बघा एकदम सोपी आणि इंटरेस्टिंग आहे, नीट लक्ष द्या. सोल्युशन ओपन मध्ये काय घेऊ आपण, सपोज मराठीमध्ये समजा किशोरचे आजचे वय x वर्षे घेऊ. तर मग किशोरचं काय झालं, किशोरचं जर आजचं वय x वर्ष झालं तर विवेकचे आजचे वय x अधिक 5 वर्ष झालं. तेच लेट present age of Kishore be x years and present age of Vivek be x plus 5 years. आता बघा, आता या दोघांची गुणाकार व्यस्त दिलेल्या अटीनुसार, गिवन कंडिशन. आता कंडिशन काय दिली, दोघांचाही गुणाकार व्यस्तांची बेरीज म्हणजे रेसिप्रोकल.
मग रेसिप्रोकल म्हणजे काय की ती संख्या कुठे येते छेदात आणि अंशामध्ये असतो 1 म्हणजे न्यूमरेटरमध्ये 1 असते आणि जे ती संख्या डिनॉमिनेटरमध्ये येते बघा आता. मग आता किशोरचा रेसिप्रोकल गुणाकार व्यस्त 1/x यांची बेरीज सांगितली. विवेकचा गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल 1/x अधिक 5 बरोबर काय 1/6. आधी हे सोडवायचे आपल्याला डावी साईड. बघा कशी सोडवायची तिरपा गुणाकार करून लसावी. स्टेप वाढवतो नीट लक्ष द्या. 1 गुणेला x अधिक 5 बघा 1 गुणेला x अधिक 5 अधिकचं चिन्ह आहे अधिकचं देऊ. त्याच्यानंतर 1 गुणेला x भागेला छेदाचा गुणाकार काय x गुणेला x अधिक 5 बरोबर 1/6 जशीच्या तशी ठेवले 1/6 ते तसेच राहू द्या. पहिले स्टेप बाय स्टेप सोडवू आपण. 1 न या पूर्ण ब्रॅकेटला जरी मल्टिप्लाय केलं उत्तर तेच येते. बघा कसं 1 × x + 1 × 5 + 1 × x एक स्टेप वजन वाढतो. इथं छेदामध्ये डिनॉमिनेटरमध्ये x न प्रत्येक याला पदाला म्हणायचं x × x + x × 5 = 1/6. बघा 1 गुणेला x 5 × 5 1 गुणेला x भागेला x गुणेला x चा वर्ग अधिक 5 गुणेला x 5x बरोबर 1/6 1/6. मग काय होते x अधिक x 1x अधिक 1x किती आहे 2x अधिक 5 झालं. बघा 1x अधिक 1x 2x हा बेरीज आहे लक्षात ठेवा. गुणाकार नाही गुणाकार असला तो वर्ग होते. इथं यांची बेरीज आहे आणि छेदामध्ये काय हे जसं ब्रॅकेट टाकू x² + 5x आणि इकडे बरोबर काय 1/6. आता यांचा करू आपण तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 न 2x अधिक 5 ला गुणायचं बरोबर 1 न x चा वर्ग अधिक 5x ला गुणायचं. किंवा कसं केलं तर सारखंच आहे 1 न पहिले x चा वर्ग अधिक 5x ला गुणू आणि 6 न 2x अधिक 5 ला गुणू म्हणजे सोडवायला थोडी चिन्ह बदलायची आवश्यकता पडणार नाही. बघा 1 न जर गुणलं तर शेवटी तेच येते. आपण पाहिलं x अधिक 5 ला जर 1 न गुणलं तर इथं x अधिक 5च आले होते. लक्ष द्या त्याच्यामुळे 1 न गुणलं तर तेच येईल. काय येईल 1 चा वर्ग तरी एक स्टेप वाढवतो लक्ष द्यायसाठी जाऊ दे 1 गुणेला x चा वर्ग अधिक 1 गुणेला 5x 6 न प्रत्येक पदाला गुणायचं 6 गुणेला 2x अधिक 6 गुणेला 5 x गुणेला 1 चा वर्ग 1 गुणेला x चा वर्ग म्हणजे x² + 5 × 5x बरोबर 6 × 12x अधिक 6 × 30 ते काय करू डाव्या साईडला घेऊन घेऊ 1 चा वर्ग अधिक 5x 12 डाव्या साईडला आणले अधिकची काय होतील वजा 30 डाव्या साईडला आणले अधिकची काय होतील वजा बरोबर 0. काय काय सोडवता ते सोडून घेऊ. बघा वजा 12x मधून अधिक 5x गेले किती x राहिले वजा 7x मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 12 आहे म्हणून इथं वजा 30 बरोबर 0. आता याचे असे अवयव पाडायचे फॅक्टर गुणाकार आला पाहिजे वजा 30 आणि बेरीज वजा बाकी आली पाहिजे वजा 7 काय ते 2 × 30 बरोबर आहे. बघा वजा 10 गुणेला 3 जर केलं तर वजा 30 व्हेरिएबल आहे x वजा 10x मधून अधिक 3x गेले तर काय राहतंय -7x. मग काय करत असतो पहिलं पद जसंच्या तसं मधातलं पद चिन्ह असेल गाळ करायचं त्याच्याऐवजी आपली दोन पदं जे फॅक्टर काढले पडले वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. दोन गट पाडले याच्यामधून कॉमन म्हणजे सामायिक काय निघते x आतमध्ये राहिले x वजा 10 याच्यामधून काय सामायिक 3 तर 3 × 1 3 3 10 आता बघा इथं दोन्ही ठिकाणी मायनस साइन आहे म्हणजे चेंज करायची आवश्यकता नाही. याच्यामधून कॉमन काय निघालं x वजा 10 x - 10 आणि उरलं काय x +
3 इज इक्वल टू 0. सेपरेट करायचे. x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. 10 तिकडे गेले, वजाचे काय होतील अधिक, आणि 3 तिकडे गेले, अधिकचे काय होतील वजा. आता इथं बघा, एज विचारलं, वय विचारलं आपल्याला. वय विचारल्यामुळे वय हे आपण मायनस मध्ये सांगित नाही, वजा बाकी मध्ये सांगत नाही, म्हणजे एक ची व्हॅल्यू वजा 3 येणार नाही, तर एक ची व्हॅल्यू काय येईल 10. तर मग 10 हे किशोरचं आजचं वय 10 वर्ष बरोबर आहे, कारण एक्स कोणासाठी घेतले किशोरले. प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 इयर्स, आणि विवेकचं काय येईल 10 अधिक 5. याचं येईल 10, याचं 10 अधिक 5 म्हणजे किती 15 वर्ष, 15 इयर्स. सेंटेन्स टाकायचं. काय टाकायचं, प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 इयर्स अँड विवेक इज 15 इयर्स. किशोरचे आजचे वय 10 वर्ष व विवेकचे आजचे वय 15 वर्ष आहे. इथं क्वेश्चन संपला. पहिले 4 घेतले, नंतरचे बाकीचे आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ.